नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये. तर आज आहे एक पार्टी, त्यासाठी थीम होती वन पीस. तर मी आज वन पीस वेअर केलेला आहे छानपैकी. कशी दिसते मी? छान दिसते ना? थँक्यू. तर आज आम्ही रेडी होऊन निघालेलो आहोत आणि अंब्रेलाही घेतला आहे सोबत, बिकॉज समर जरी असला तरी पावसाचा काहीही अंदाज नाही. तर त्यासाठी आम्ही अंब्रेलासुद्धा कॅरी केलेला आहे आणि आज निघालो आम्ही स्कूटीवरती. ॲक्च्युली जवळच होती पार्टी, बट कियारा म्हटली की आपण पायी चालत जाण्यापेक्षा स्कूटीवरतीच गेलेलं बेटर राहील. तर हे बघा, आम्ही पोचलो आता आमच्या बड्डे पार्टीमध्ये. हे बघा किती छान अरेंजमेंट आहे. हे बघा, डेकोरेशन चालूच आहे अजून आणि खूप सुंदर असं डेकोरेशन चालू आहे. तर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं बघा. हा स्टेज पण किती सुंदर डेकोरेट केला होता. आणि हे ॲक्च्युली बड्डे गर्लसाठी खूप मोठं सरप्राईज पार्टी होती. आणि आणखी एक सरप्राईज होतं बरं का तिच्यासाठी. हा गॉगल हा मॅडमने स्पेशली तिच्यासाठी बाय केलेला होता. त्यावरती लिहिलेलं होतं हॅपी बर्थडेनी. तो आम्ही सर्वांनी हा गॉगल लावून फोटो काढलेत आणि खूप खूप धमाल केली. त्यानंतर आम्ही तिच्यासाठी एक डान्स बसवला होता. त्याची भरपूर अशी प्रॅक्टिस केली, बिकॉज तेही तिच्यासाठी एक सरप्राईज होतं. आणि त्यानंतर आम्ही बड्डे गर्लचा आता एंट्री होणार होती म्हणून सर्व लेडीज ह्या एक्सायटेड होत्या. सर्वांनी वन पीस वेअर केलेल्या होत्या. बघा किती प्रिटी दिसत आहे सर्वजणी, खूपच सुंदर दिसत आहे. आता तिची एंट्री होणार आहे म्हणून आम्ही सर्वजण खूप एक्सायटेड आहोत बड्डे गर्लसाठी. आता बघा, बड्डे गर्ल येणार आहे आणि ढोलवालीसुद्धा रेडी आहे तिचं वेलकम करण्यासाठी. आणि आणखी एक सरप्राईज होतं तिच्यासाठी. गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव आम्ही करणार होतो तिच्यावरती आल्यानंतर. आणि लिटरली ती आल्यानंतर सर्वांनी गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. खूप सर्वांनी एक सरप्राईज डान्स तिच्यासाठी बसवलेला होता आणि तो आम्ही आता सुरुवात केली होती त्या डान्सला. बघू शकता तुम्ही, सर्वजण खूप उत्साहाने डान्स तिच्यासाठी करत आहेत. तीही सरप्राईज डान्स बघून खूप हॅप्पी झाली. बड्डे गर्ल बघा स्टेजवरती उभी आहे. तिच्याकडे कडेवर छोटा बेबी आहे. ॲक्च्युली तो तिच्या बहिणीचा आहे. खूपच सुंदर बेबी होता आणि तिनेसुद्धा हा डान्स खूप एन्जॉय केला. आणि डान्स केल्यानंतर आम्हाला सर्वांना तिने ॲप्रिशिएट केलं. तिला शी वॉज व्हेरी हॅपी. ॲक्च्युली आमच्या मॅडमने तिच्यासाठी ही सरप्राईज पार्टी ठेवलेली होती. ॲक्च्युली तिच्यासाठी नव्हे, ओनली फक्त आमच्या सर्वांसाठी सुद्धा सरप्राईज पार्टी होती ती. आम्हाला काहीही त्यातलं माहीत नव्हतं. तर सर्वजण खूप हॅप्पी होते आणि खूप 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 सरप्राईजेस त्या बड्डे गर्लला त्या मॅडमने दिलेले होते. खूप छान अशी ऑर्गनाईज केलेली होती मॅडमने पार्टी आणि खूप आनंदाने खूप उत्साहाने आम्ही सेलिब्रेट केली. आणि खूप 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 असे तुम्हाला पुढे पण आणखी काही सरप्राईजेस बघायला मिळतील. आणि हे ढोलवरती आणखी जास्त प्रमाणात आम्ही पुन्हा डान्स करायला सुरुवात केली. लेडीज बघा किती हॅप्पी आहे. आणि त्यानंतर आम्ही गणपतीच्या आरतीला सुरुवात केली. गणपतीची आरती केली आणि त्यानंतर केक कटिंगचा प्रोग्राम चालू झाला. हा आहे बर्थडे गर्लसाठी केक. खूपच क्यूट असा बर्थडे केक होता बड्डे गर्लसाठी. आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी बड्डे गर्लचं औक्षण केलं. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता नेक्स्ट सरप्राईज असणार आहे बड्डे गर्लसाठी.
फटाके फोडून झाल्यानंतर डान्स केल्यानंतर केक कटिंगला आता सुरुवात केलेली आहे. आम्ही सर्वांनी केक कटिंग केला आणि बर्थडे गर्लला तो भरवला आणि त्यानंतर पुन्हा सुरू झालं आमचं डान्सचा प्रोग्रॅम. आम्ही खूप फोटोशूट केले, खूप व्हिडिओज काढले, खूप डान्स केला. हे बघा ढोलवरती आम्ही भरपूर असा डान्स केला, खूप एन्जॉय केला सर्वांनी. त्यानंतर खूप अशा रील्स बनवल्या, आम्ही मनसोक्त असा डान्स केला, भरपूर डान्स केला. आणि आता त्यानंतर नेक्स्ट सरप्राईज असणार आहे बर्थडे गर्लला गिफ्टचं. आता सर्वांनी भरपूर अशी गिफ्ट्स आणली होती बर्थडे गर्लसाठी, तुम्ही बघू शकता. आणि ही जी फ्रेम आहे ना ती खूपच म्हणजे खूप छान अशी बर्थडे सरप्राईज होतं त्या बर्थडे गर्लसाठी. हे आमच्या मॅडम आहेत ज्या फोटो फ्रेम घेऊन उभ्या राहिलेल्या आहे. हे ॲक्च्युली त्यांच्याकडनं स्वतःकडनं त्या बर्थडे गर्लसाठी गिफ्ट होतं. बघूया आपण आता काय गिफ्ट त्या देणार आहे बर्थडे गर्लसाठी. ते सर्वांसाठी एक सरप्राईजच होतं, आमच्या साठी सुद्धा ती सरप्राईजच होतं. आम्हालाही माहीत नव्हतं फ्रेममध्ये काय आहे. आता बघूया आपण काय आहे. मॅडमने ॲक्च्युली खूप भरपूर तिच्यासाठी सरप्राईजेस ठेवलेले होते ह्या पार्टीमध्ये. वाव, लवली. बड्डे गर्लचा आणि मॅडमची फोटो फ्रेम आहे, बघू शकता. खूपच सुंदर असा फ्रेम त्यांनी गिफ्ट केली मॅडमला. बड्डे गर्लसुद्धा खूप हॅपी झाली. आम्ही सर्वांनी सुद्धा तिला खूप गिफ्ट्स दिले. आणि त्यानंतर इट्स टाईम टू स्नॅक्स. पाणीपुरी होती भरपूर, आम्ही अनलिमिटेड अशी पाणीपुरी एन्जॉय केली. त्यानंतर व्हेज पुलाव होता, त्यानंतर जलेबी होती. आम्ही हे सर्व खूप एन्जॉय केलं, भरपूर खाल्लं. आणि शेवटी डेझर्टमध्ये होतं ऑफकोर्स स्वीट तो होना चाहिए. डेझर्टमध्ये गुलाबजाम होता, आम्ही गुलाबजाम पण भरपूर एन्जॉय केले. आणि त्यानंतर आम्ही पुन्हा डान्सला सुरुवात केली. आता लेडीज म्हटल्यानंतर डान्स आणि फोटोशूट वगैरे तर कधी संपत असते होय. आम्ही भरपूर डान्स केला, मनसोक्त असा डान्स केला त्या बड्डे गर्लसाठी. बघू शकता बड्डे गर्ल सेंटरमध्ये उभी होती आणि तीही डान्स करत होती आणि आम्ही डान्स करत होतो. चला तर गाईज, आजचा व्लॉग इथेच संपत आहे आपला. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आणि आजची आमची बड्डे पार्टी पण कशी वाटली नक्की कळवा. आणि आमच्या मॅडमने दिलेलं बर्थडे गर्लला सरप्राईजेस म्हणजे एकच नाही, भरपूर सरप्राईजेस होती. ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि कसा वाटला नक्की कळवा. भेटूया तर नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.